शिवनेरीच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं काय झालं जे लक्ष देत नाहीत ना, मराठ्यांनी सुद्धा स्वाभिमानानं वागलं पाहिजे. माय माऊल्यासहित सगळ्यांनी जो आपल्या राजाची कदर करत नाही, आपल्या दैवताची कदर करत नाही, आज त्यांना मतच द्यायचा जो आपल्या समाजाच्या विरोधात आहे. लेकरा बाळाचं आयुष्य बर्बाद झालं पाहिजे मराठ्यांचं, जो उमेदवार असा विचार करतो किंवा त्याचा नेता विचार करतो, अशा लोकांना मराठ्यांनी वेळेवरती मत दिलं नाही पाहिजे. नसता समाज मग आपल्यावर हसतो. आपण समजून घेतलं पाहिजे कोण आपल्या आरक्षणाच्या विरोधात गेला होता, समाजाच्या विरोधात गेला होता आणि आज नेमका ते उभा आहे. आपल्या चळवळीतले कोण लोक उभा आहेत, कोण पोरं उभा आहेत हे सुद्धा समाजाने लक्ष ठेवलं पाहिजे. काम करणाऱ्याला आपण सहकार्य केलं पाहिजे समाजाने, आणि समाजाला विरोध करणाऱ्याला मराठ्यांनी कधीच सहकार्य केलं नाही पाहिजे. या मताचा नियत तरच आपला समाज पुढे जाईल आणि आपले दैवत सुद्धा त्यांच्या इच्छेचा क्षेत्राचा विकास होईल. ती आपल्यावरती निर्भर असतं. आपण खंबीर राहिलं पाहिजे. आपण आपल्या समाजाची कोणी चेष्टा केली, आपल्या समाजाच्या लेकराबाळाची कोणी टिंगल केली आणि तो जर उभा असला तर वेळेवरती त्याची कधीच दयामाया करायची नाही. फिरायची वेळ त्याच्याकडून आली तरी चालेल. मतासाठी वोट मात्र तिकडे वळायला नाही पाहिजे. कट्टर मराठ्यांनी आणि कडवट वागलं पाहिजे आणि आपल्या चळवळीत उभं असणारं समाजासाठी काम करणाऱ्या पोरांना मदत केल्या पाहिजे. समाजाच्या दैवतांच्या विरोधात गेलेला माणूस आणि